पालघर जिल्ह्यातील सातपाटी परिसरामध्ये सलीमा ज्वेलर्सच्या मालकानं तब्बल 133 मच्छीमार महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सरताज शेख या आरोपीनं जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने आणि पैसे सुरक्षित ठेवण्याचा आमिष दाखवून विश्वास संपादन केला होता। त्यानं महिलांचे सुमारे 3 किलो सोनं आणि 1 कोटींची रोकड घेऊन कुटुंबासह पळ काढला होता। या प्रकरणी सातपाटी पोलिसांनी आरोपी सरताज शेखला अटक केली असून न्यायालयानं त्याला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। फिर्यादी आशिष विश्वनाथ मेहर आणि राहणारे सातपाटीतले त्यांनी एक तक्रार दिली होती। त्यांनी जुनं सोनं सलीमा ज्वेलर्स नावाचे सातपाटीमध्ये ज्वेलर्स आहे त्यांच्याकडे जुनं सोनं देऊन नवीन डिझाईनचं सोनं बनवून घेण्यासाठी त्यांनी ते दिलेलं होतं, परंतु ते सोनारांनी परत त्यांना कोणत्याही प्रकारचं ते नवीन सोनं दिलेलं नाही किंवा ते जुनं सोनं सुद्धा परत केलेलं नाही आणि असेच इतर 125च्या आसपास लोकांचं फसवणूक केलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी तक्रार दिल्यानं आपण सातपाटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे।